नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि खरं तर गावावरून आलो आहे आणि असंच ऑफिसमध्ये बसलो आहे. मग नक्की काय करावं, काय करावं, काय करावं, काय करू, काय करू, आयडिया. हे जे काय ऑफिसचं बॅकग्राऊंड दिसतं आहे ना, हे बघा, हे मागं सगळं इथं, हे नीट करण्यासाठी काय करावं लागेल याचा थोडा अभ्यास करू आपण. नक्की काय आहे पहिले आता पी सी चालू करू पटपट पटपट आणि पी सीवरती शोधूयात की नक्की काय करता येईल आपल्याला. चलो चलो चलो. ऑडिओ बॅक लाईट. हायफिन. 2 days later. आयफिनचा जी फ्लॅश. जी हां दोस्तो, आयफिनचा जी फ्लॅश. तर चला याचं पटकेस आपण अनबॉक्सिंग करूयात आणि याच्यामध्ये काय काय ना ते तुम्हाला पहिले फीचर्स सांगतो. याच्यामध्ये 10 वॉटची पॉवर आहे, RGB कलर आहे, म्हणजे 4 कलरमध्ये ते तुम्हाला मिळतं. कॉम्पॅक्ट आहे, छोटं आहे, त्याच्यामुळे ते कळून जातं. आणि 7500 mAhची बॅटरी देखील याच्यामध्ये आहे. तर असं हे जी फ्लॅशचं आहे. चला, आणि आता इथं दिलेलं आहे की याच्यामध्ये जवळजवळ बॉक्समध्ये काय पहिलं बघूयात. एक जी फ्लॅश, एक सिलिकॉन प्रोजेक्शन कव्हर, एक प्रोडक्ट मॅन्युअल, डेटा केबल आणि शेप पीस, एवढ्या वस्तू याच्यामध्ये असणार आहेत. आणि शेप पीस आहेत 20. तर बघूयात नक्की, खूप इंटरेस्टिंग असणार आहे. चला याचं अनबॉक्सिंग करूयात आपण. चला, सगळ्यात पहिल्यांदा हे जे त्यांनी सांगितलं आहे सिलिकॉन प्रोजेक्शन कव्हर आहे, हे बघू शकता प्लॅस्टिकमध्ये आहे. हे सिलिकॉन प्रोजेक्शन कव्हर आहे. याचा वापर काय हे तुम्हाला थोड्या वेळात कळेल. आता आपण आणखीन बॉक्समध्ये आणखीन बघूयात काय आहे. तर हे शेप्सच्या प्लेटा आहेत. त्यांनी जे म्हटलं होते 20 शेप्स पीस आहेत ते. हे बघा, छोटा सर्कल, ही रेक्टँगल, त्यानंतर हे स्क्वेअर, हे बघा, असे वेगवेगळे असे जब्बल 20 शेप्स आहेत. आता याचा वापर काय हे पण तुम्हाला मी नंतर सांगतो. चला त्यानंतर आणखीन बघूयात बॉक्समध्ये काय आहे ते. हे सेफ्टी किट, जे की जी फ्लॅश सेफ राहावं म्हणून असतं. आणि त्याचबरोबर हे मॅन्युअल, जे की कोणतंच मॅन्युअल वाचत नाही. मला नाही वाटत कोणीतरी मॅन्युअल वाचत असेल, पण ठीक आहे, हे आहे मॅन्युअल जे की आपण वाचणार नाही आहोत. ठीक आहे. त्यानंतर हे त्याला कॅरी करण्यासाठी कॅरी बॅग नाही, पिशवी, मस्तपैकी मजबूत पिशवी आहे. याच्यामध्ये आपण ते ठेवू शकतो. चला त्यानंतर हे देखा, हे असली गेम. ठीक आहे. हे बघा मित्रांनो, हा आहे आयफिनचा टॉर्च. तर आणखीन याच्यामध्ये त्यांनी दिलं होतं सी केबल आहे, तर ती पण शोधावं लागेल. ते एक तर लय महत्त्वाचं आहे. मग याचं चार्जिंग कसं करणार ना, तर ही आहे सी केबल. चलो, सगळं आपण बॉक्समधून काढलेलं आहे आणि आता बघूयात याचा वापर कसा करायचा, एवढं सगळं. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा हा टॉर्च आहे. याच्यावरती काय काय आहे ते पाहूयात. तर सगळ्यात पहिलं ऑन ऑफ बटन आहे आणि हे ॲडजस्ट करण्यासाठी म्हणजे फिरतं, ते त्याचं ब्राईटनेस कमी जास्त करण्यासाठी फिरतं. त्यानंतर इथे पाहू शकता होल आहे, तेच तुम्ही स्टँडला लावू शकता. त्याच्यावरती तुम्ही ते पॅक करून लावू शकता. मग ते इकडून पण आहे, इकडून पण आहे, दोन्ही साईडने आहे. त्यानंतर इथे चार्जिंग करण्यासाठी सी पोर्ट आहे आणि हा चार्जर आहे, तुम्ही ते कनेक्ट करून चार्ज करू शकता. 7500ची बॅटरी आहे. ठीक आहे. चला आता हे अजून याचं एक फीचर आहे की हे बघा, हे मूवमेंट होते लेन्ससारखी, जशी कॅमेऱ्याची आपण असं पाहिल्यानंतर नाही का अशी मूवमेंट करतो, तशी याची मूवमेंट होते. ते कशासाठी ते पण तुम्हाला सांगतो. तर आता माझा बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता काही असं आहे. तर आपण याचा वापर करून बघूयात नक्की कसं आहे. आता हे प्रेस करून ठेवलं तर हे बघा, ग्रीन लाईट लागली, हे ऑन झालं आहे, पण दिसत नाही आहे. मग हे ॲडजस्ट करायचं. हे बघा, बघू शकता मागं खूप मोठा रेड कलरचा सर्कल झाला आहे. आता आपण, मी असं बसतो थोडा, हां, आता हे बघू शकता याच्यावरती ब्राईटनेस ॲडजस्ट होतो. हे जे दिसतंय ना सर्कल, त्याच्यावरती जर मी इकडे फिरवला तरी बघा ब्राईटनेस कमी झाला, इकडे फिरवला जास्त झाला. ठीक आहे. आता हे झालं एक कलर. त्यानंतर प्रेस केलं, कलर चेंज, ब्ल्यू शेड आली. त्यानंतर कलर चेंज, व्हाईट शेड, आणि क्लिक केल्यानंतर ऑरेंजमध्ये, ते आपण म्हणतो येल्लो शेड, त्या टाईपमध्ये.
आता हे रेडमध्ये घेऊया आपण, कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळे इफेक्ट तुम्हाला चांगले दिसतील. तर हा सर्कल खूप मोठा वाटतोय, नाही मला वाटलं की आपल्याला बॅकग्राऊंडला थोडा छोटा सर्कल पाहिजे. तर हे पुढे ओढायचं, म्हणजे हे जे डिस्टन्स आहे ना लेन्ससारखं पुढे ओढायचं. बघा छोटा सर्कल झाला, वाटते का नाही? सकाळ सकाळ झाली, सूर्य उगवला आहे असं. आणि तरी पण वाटलं तुम्हाला हे खूप मोठं आहे. तर याच्यातली जी आपल्याला 20 शेप्स आलेले आहेत त्याच्यातले शेप आहेत, राऊंड शेप पण आहे त्याच्यामध्ये, हे बघू शकता. हा हे बघा छोटा शेप आहे, आणि हा बघितलं लावल्यानंतर बघा अजून छोटं झालं का नाही. पण हे लावायचं काय, असं मॅन्युअली नाही लावायचं. तर हे जे दिलेलं आहे याला काय म्हणतात गडे? सिलिकॉन प्रोजेक्शन कवर, आपण डायरेक्ट कवर म्हणू ह्याला, ठीक आहे. तर हे याच्यावरती असं लावायचं. बघा हां हे पॅक बसलं, ठीक आहे. हे बघा पुढचा कवर, आणि हे जे आहे प्लेट हे याच्यामध्ये लावायची. आता इथं थांबाय, पहिलं बंद करू द्या मला, ते म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसेल. हां आता हे प्लेट आहे ना, ते इथं बघा हा थोडा साचा ठेवला आहे. तर हे असं व्यवस्थित त्याच्यात लावायचं. चला आता हे पहिलं लावून घेऊयात आपण. चला हे फायनली बसून तयार आहे, आणि आता आपण याचं तुम्हाला यूज दाखवतो. हे बघा बघू शकता छोटा सर्कल झाला आहे. याचं डिस्टन्स बघा अजून छोटं करू शकतो, अजून मोठा, अजून छोटा. तर हा झाला छोटा शेप, हा झाला एक शेप. दिल्लगी करायची असेल, हे बघा हार्ड शेप पण आहे. आता असा क्लिअर नाही दिसणार, आपण ह्याच्यामध्ये टाकून आहे ना तिथं हे करून घेऊया. पूर्ण आहे ना सगळ्या बाजूंनी पॅक बसायला पाहिजे. हे असं जर राहिलं ना तर मागं बघू शकता तुम्ही कडनी पण थोडं आहे ना त्याच्या साईडने जो लाईट पडतो ना तो पण दिसतो. त्याच्यामुळे हे पूर्णपणे त्याच्यामध्ये व्यवस्थित लावायचं. आणि आता बघा कसं आहे दिल्लगी, टेणे टेणे डी 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 डी, असं आहे दिल. तर अशी दिल्लगी तुम्ही याच्यामुळे करू शकता. त्यानंतर तुम्हाला वाटलं नाही मला विंडोजचं सिम्बॉल दाखवायचं आहे, बघा 4 स्क्वेअर याने विंडोज दाखवू शकता. त्यानंतर हे पृथ्वीसारखा शेप आहे, ते म्हणतो ना आपण प्लुटो ग्रह, प्लुटो किंवा शनी, त्याला कडकडनी रिंग असते, तर तो ग्रह याच्यामधून दाखवू शकता. याच्यानंतर हे काय बघा अजून 6 विंडोजचं आहे. तुम्हाला सर्कल नको आहे, तुम्हाला गोलचा फोफी आहे, तर तुम्ही स्क्वेअर पण दाखवू शकता. त्यानंतर वीज चमकते त्याचे पण, असे तब्बल 20 शेप्स आहेत, असे तुम्ही इकडे दाखवू शकता. आणि हे खूप जपून वापरायला लागेल, हँडल विथ केअर म्हणतो ना आपण तसं, कारण हे खूप गुळगुळीत आहे. त्याच्यामुळे जास्त शायनिंग करायला जाऊ नका, नाही तर म्हणाल मी चाललो शेतात घेऊन, मी चाललो टॉर्च म्हणून वापर करायला, आणि जर पडलं फुटलं तर अवघड आहे. त्याच्यामुळं हे खूप मऊ आहे, पण मेटल बॉडी आहे, काही होणार नाही. पण यालाच जर काही झालं तर अवघड आहे. तर आता आपण हे झालं, लाईट लावले. आता मी स्टुडिओच्या लाईट बंद करतो, तेव्हा नजारा कसा आहे हे तुम्हाला मी दाखवतो. चला कसं दिसतंय बॅकग्राऊंड. आणि पुढं जर मी बसलो ना आता, तर पूर्ण बघा बॅकग्राऊंडला कसं दिसतं. एक कलर झाला, आता दुसरा कलर निळा, मी पूर्ण ब्लॅकआउट झालो. तर असं काही आहे आयफिनचं जी फ्लॅश. ज्याला कोणाला पाहिजे असेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल, आणि किंवा प्रोडक्ट जो टॅब दिसतो तिथे तुम्हाला मिळून जाईल, तिथून तुम्ही ते परचेस करू शकता. आणि तुमच्या स्टुडिओमध्ये वापरून तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड आणखीन भारी करू शकता. आता मी लाईट नाही, आणखीन माझं काम राहिलं आहे मागं थोडं करायचं, तिथे जाऊन प्रूफिंग वगैरे करायचं आहे, आणि तिथे थोडं डेकोरेशन पण करायचे आहेत. तर चलो हे असं जी फ्लॅशचं आयफिन नक्की घ्या, खूप वर्थ इट आहे.